नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि मल्टिप्लेक्सरच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मल्टिप्लेक्सर हा तुमचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण याच्यातून भरभरून प्रश्न येतात. भरभरून प्रश्न म्हणजेच काय, तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न येतात आणि प्लस डिझायनिंगचेही क्वेश्चन येतात. या सिरीजमध्ये तुम्हाला एम एस बी टीला आलेले कम्प्लीट क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत. एम-एस-बी-टीला आलेले कम्प्लीट क्वेश्चन्स. ते तुमचे थेरॉटिकल क्वेश्चन असू द्या किंवा तुमचे डिझाईनचे प्रॉब्लेम असू द्या, सगळे प्रॉब्लेम आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये, या पर्टिक्युलर सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे वन बाय वन कॉन्सेप्टला हात टाकलाय. एकदम बेसिक पासून सुरुवात केली आहे. मल्टिप्लेक्सर काय असतं, मल्टिप्लेक्सरचा पर्पज काय, मल्टिप्लेक्सरचे ॲडव्हान्टेज काय, आणि नंतर हळूहळू मल्टिप्लेक्सर पासून आपल्याला लॉजिक गेटही बनवायचे आणि मल्टिप्लेक्सर पासून आपल्याला ट्रूथ टेबलही काढायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी वन बाय वन शिकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघणार नाही तोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही. चला, सगळ्यात पहिला पॉईंट, सर एम-एस-बी-टीला कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन आम्हाला मल्टिप्लेक्सरवर विचारू जाऊ शकतात. तर बघा मित्रांनो, मी सगळ्या क्वेश्चनची एक लिस्ट बनवली आहे. त्या लिस्टवरून मिनिमम तुम्हाला आयडिया लागून जाईल की एम-एस-बी-टीला मल्टिप्लेक्सरचे कोणकोणते क्वेश्चन येतात. सगळ्यात पहिले तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो, डेफिनेशन, व्हॉट इज मल्टिप्लेक्सर. नंतर व्हॉट इज डेटा सिलेक्टर, हा पण तुमचा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. आणि मग थोडे तुम्हाला डिझाईनचे प्रॉब्लेम येतात, जसं की एक्सप्लेन मल्टिप्लेक्सर विथ द हेल्प ऑफ लॉजिक सर्किट आणि काय ट्रूथ टेबल, किंवा तुम्हाला ऍप्लिकेशन सुद्धा विचारून घेतात कोणाचे, मल्टिप्लेक्सरचे. आणि आत्ताच बोललो मी, डिझायनिंगचा पार्ट पण तितकाच महत्वाचा आहे. आणि तुम्हाला सॉप आणि पॉज फॉर्म याचाही व्हिडिओ मी खूप लवकर अपलोड करेल, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. सॉप आणि पॉज फॉर्म यूज करून मल्टिप्लेक्सर रिअलाइज करायचं शिकायचं आहे. तर हा सगळा ओव्हरव्ह्यू आहे. जर तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर मी वन बाय वन एक्झामला पेपर कसा लिहायचा याची थेरीही या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली आहे. त्याच्यामुळे पॉईंट नुसते बघू नका, तर प्लीज नोट डाऊन करून घ्या. सेम जरी तुम्ही एक्झामला हे पॉईंट एक्सप्लेन केले तरी तुमचे मार्क्स कोणीच कापणार नाही. चला, वन बाय वन सुरू करूया. सगळ्यात पहिला प्रश्न हा पडतो, सर मल्टिप्लेक्सर आहे तरी काय? राईट आहे. बघा, मल्टिप्लेक्सरची डेफिनेशन जर एक्झामला विचारला गेली तर एवढे सगळे पॉईंट तुम्ही लिहू शकतात. त्याच्यात पाठ करण्यासारखं काहीच नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती असेल की सर्किट दोन पार्टमध्ये डिवाइड होतात. एक कोणतं, कॉम्बिनेशनल, आणि दुसरं कोणतं मित्रांनो, सिक्वेन्शियल. कॉम्बिनेशनल म्हणजे कोणतं सर्किट, ज्याला मेमरी नसते तो. राईट. म्हणजेच काय, मेमरी नसते तो माझा कॉम्बिनेशनल झाला. आणि मल्टिप्लेक्सरला कोणत्याही अँगलने मेमरी नसते, म्हणून हा तुमचा कॉम्बिनेशनल सर्किट असतो. राईट आहे. मग सर सिक्वेन्शियल सर्किट कोणते मित्रांनो, सिक्वेन्शियल मध्ये आपण फ्लिप फ्लॉप वगैरे सारखे सर्किट पुढे बघणार आहोत. पण सध्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे हा माझं कोणतं सर्किट आहे, कॉम्बिनेशनल सर्किट आहे. आता बा, मल्टिप्लेक्सर, मल्टी म्हणजे काय, मेनी. म्हणजेच काय, याला काय असतात, मल्टिपल काय असतात, इनपुट असतात. पण आउटपुट किती असतं, एकच असतं. म्हणून तर मित्रांनो याला मल्टिप्लेक्सर म्हणतात. तुम्ही जर सगळ्यात पहिले स्टार्टिंगला जरी डायग्राम बघितलं असेल, तुमच्या लक्षात येत असेल, इथं I0, I1, I2 हे सगळे इनपुट, मल्टिपल इनपुट दिले, पण माझा Y हे एक सिंगल आउटपुट घेतलंय. राईट. म्हणजेच काय, मल्टिप्लेक्सरला मल्टिपल इनपुट असतात, पण माझा आउटपुट नेहमी किती असतं मित्रांनो, एक सिंगल आउटपुट असतं. हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा आणि अतिशय महत्वाचा पॉईंट मित्रांनो, मल्टिप्लेक्सरला नंबर ऑफ इनपुट असतं, मी तुम्हाला सांगितलं. मग सर इनपुट किती घ्यायचे, एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा, 2m इक्वल्स टू n. काय फॉर्म्युला सांगितला मी, 2m इक्वल्स टू n. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यामध्ये n माझे नंबर ऑफ काय असतात मित्रांनो, इनपुट असतात. n काय असतात, नंबर ऑफ इनपुट. मग सर हा m काय लिहिल्यावरती मित्रांनो, या m ला तुमचा डेटा सिलेक्ट म्हणतात. काय बोलतात, डेटा सिलेक्ट. मग सर डेटा सिलेक्टचं काम काय, डेटा सिलेक्टचं काम काय असतं मित्रांनो, कोणतं इनपुट सिलेक्ट करायचं ना, हे काम माझं डेटा सिलेक्ट करतं. सर हे ऑपरेशन कसं होणार, सगळं डिटेलमध्ये सांगणार. पहिले थेरी लक्षात घ्या. काय काय सांगितलं, n माझं नंबर ऑफ इनपुट असतात, m माझी डेटा सिलेक्ट लाईन असते, आणि मल्टिप्लेक्सर नेहमी हा फॉर्म्युला नेहमी काय करतो, फॉलो करतो. मी याला मक्स म्हणून सुद्धा लिहू शकतो, 2m इक्वल्स टू n. राईट आहे. चला, तिसरा पॉईंट पण क्लिअर झाला. चौथा म्हणजे काय मित्रांनो, आताच तुम्हाला काय बोललो, सपोज मी एक मल्टिप्लेक्सरचा बॉक्स ड्रॉ केला, याला नंबर ऑफ इनपुट मी अप्लाय केले, आणि इकडे काय बोलतोय मी, इकडे आउटपुट घेतोय. आता मला सांगा, कोणत्या इनपुटसाठी आउटपुट द्यायचं आहे, ह्या इनपुटसाठी द्यायचंय की ह्या इनपुटसाठी द्यायचंय की ह्या इनपुटसाठी आउटपुट द्यायचं, हे डिसाईड कोण करणार. तर याच्यासाठीच काय लागतं मित्रांनो, तुमची डेटा सिलेक्ट लाईन लागते. राईट. म्हणजेच काय, सिलेक्शन जे असतं इनपुटचं, हे कोण कंट्रोल करणार मित्रांनो, हे कंट्रोल करणार तुमच्या सिलेक्शन लाईन्स.
त्यालाच आपण कशाने रिप्रेझेंट केलं फॉर्म्युल्यामध्ये, एमने. आणि त्याच लाईनला मित्रांनो काय बोलतात, डेटा सिलेक्टर लाईन बोलतात. चला सर, आता काय माझे 2 पॉइंट जे MSBT ला विचारला तर ते क्लिअर झाले. कोणकोणते? मला मल्टीप्लेक्सरला डिफाईन करता येईल आणि डेटा सिलेक्टर म्हणजे काय तेही सांगता येईल. डेटा सिलेक्टर कोण असतं? जे सिलेक्ट करतं, की जे इनपुटला कंट्रोल करतं, की कोणत्या इनपुटसाठी मला आउटपुट पाहिजे आहे. प्लस मित्रांनो, एक्झामला तुम्ही एक डायग्राम काढू शकतात, जी मी पुढच्या स्क्रीनवर दिली आहे. ही माझी मल्टीप्लेक्सरची मित्रांनो एक रफ डायग्राम, रफ बोलण्यापेक्षा जनरल डायग्राम. कोणती डायग्राम मल्टीप्लेक्सरची मित्रांनो? ही मल्टीप्लेक्सरची माझी जनरल डायग्राम आहे, ती तुम्ही एक्झामला काढू शकता. आता याच्यामध्ये ही तुम्हाला जी थेरी लिहून दिली ॲज इट इज आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे बघा, नंबर ऑफ इनपुट किती आहे? एन. 1 2 3 4 एन नंबर ऑफ इनपुट असू शकतात. कंट्रोल लाईन ज्या तुम्हाला बोललो होतो आपण एमने रिप्रेझेंट केलं होतं, त्या 1 2 किती असणार? एम. आउटपुट माझ्याकडे एकच असणार मित्रांनो, वाय सिंगल. आणि याला काय म्हणतात? एन टू वन मल्टीप्लेक्सर. एन टू वन म्हणजे काय? एन इनपुट आणि एक काय असणार माझ्याकडे? आउटपुट. इतकं सिंपल आहे. ठीक आहे. म्हणजे मल्टीप्लेक्सरची मला आता एक जनरल आयडिया लागली, की जेव्हाही मी मल्टीप्लेक्सर बद्दल बोलतोय, एक गोष्ट कॉमन आहे, माझ्याकडे नंबर ऑफ इनपुट आहे, पण आउटपुट नेहमी एक आहे. आणि इनपुट कंट्रोल करण्यासाठी कोण लागते? मला डेटा सिलेक्टर लाईन लागतात, ज्याला मी एम बोलतो. इनपुटला मी एन बोलतो, आउटपुटला मी वाय बोलतो. आता मित्रांनो, आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये काय शिकायचंय? एनची व्हॅल्यू किती घ्यायची, त्यासाठी एमची व्हॅल्यू काय असली पाहिजे, आणि तेव्हा आउटपुट काय येतंय, हेच आपल्याला कंप्लीट मल्टीप्लेक्सरमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. मग आता एनच्या व्हॅल्यूनुसार माझे मल्टीप्लेक्सरचे वेगवेगळे काय पडतात मित्रांनो? टाईप पडतात. ते आपण पुढे बघणार आहोत. आता एनची व्हॅल्यू मी किती घेऊ शकतो? मी तुम्हाला फॉर्म्युला काय दिला? 2m = n. राईट आहे. आता हे सगळे 2 च्या पॉवरमध्ये असणार. आता डिपेंड अपॉन मी एम किती घेतोय, त्याच्यानुसार माझं काय ठरणार? माझे नंबर ऑफ इनपुट ठरणार. आता मी काय करतो माहिती का? मल्टीप्लेक्सरच्या टाईपसाठी एमच्या व्हॅल्यू चेंज करतो. मला सांगा, जर मी एमची व्हॅल्यू 1 घेतली, जर मी एमची व्हॅल्यू 1 घेतली, तर माझा एन किती येणार? तर माझी एनची व्हॅल्यू काय येणार? कसं कॅल्क्युलेट करणार? 2 एमची व्हॅल्यू 1 घेतली, इक्वल्स टू किती आलं मित्रांनो? मला सांगा, 2. म्हणजेच काय व्हॅल्यू किती आली? 2. म्हणजे पहिल्या टाईपमध्ये मी बोलू शकतो 2:1 मल्टीप्लेक्सर. माझे इनपुट किती आहे? 2. आउटपुट तर फिक्स आहे, आउटपुट नेहमी 1च असणार. हा पहिला टाईप झाला. आणखी काय बोललो? आता एमची व्हॅल्यू चेंज करा. एमची व्हॅल्यू 1 घेऊन बघितली, तर मल्टीप्लेक्सर कोणता आलं मित्रांनो? 2:1. एमची व्हॅल्यू 2 करा. एमची व्हॅल्यू मित्रांनो जर मी 2 केली, तर माझी एनची व्हॅल्यू किती येणार आहे? 4. म्हणजेच काय? माझं मल्टीप्लेक्सर कितीचं बनणार? 4 इनपुटचं बनणार. आउटपुट 1 बनणार 4:1. सिमिलरली मित्रांनो, तुम्ही एमच्या व्हॅल्यू व्हॅरी करत राहा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीप्लेक्सर भेटणार. मग कोणकोणते भेटणार बघा. एक तुमचा 2:1. याच्यामध्ये मित्रांनो एमची व्हॅल्यू किती आहे? 1. फॉर्म्युला तुम्ही टाकू शकता. नंतर 4:1. याच्यामध्ये एमची व्हॅल्यू किती माझी? 2. नंतर कोणते माझं? 8:1. याच्यामध्ये एमची व्हॅल्यू किती असणार सांगा? 3. आणि सर सो ऑन, हे कितीही जाऊ शकतं. चला, आता मला एम आणि एनचं कॅल्क्युलेशन ही लक्षात आलेलं आहे, की सर सिम्पली 2m = n मध्ये एमच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकून मी मल्टीप्लेक्सरचे कोणकोणते प्रकार आहे ते सांगू शकतो. मग सर आता एक बेसिक मल्टीप्लेक्सर आम्हाला शिकवा, ते असणार सर 2:1. राईट आहे. बघा, मी 2:1 मल्टीप्लेक्सर एक्झामला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतो मित्रांनो. डिफाईन 2:1 मल्टीप्लेक्सर विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल अँड लॉजिक गेट्स. बघा, 2:1 मल्टीप्लेक्सर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? सगळ्यात पहिली गोष्ट ही करायची मित्रांनो, तुम्हाला ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची आहे. ब्लॉक डायग्राम मध्ये काय असणार? 2:1 म्हणजे मला सांगा, एनची व्हॅल्यू किती माझ्याकडे? 2. कारण कोणताही मल्टीप्लेक्सर जनरली याला काय बोलतात? NS2 बोलतात. कोणताही मल्टीप्लेक्सर N:1 मध्ये दाखवतात. म्हणजे एनची व्हॅल्यू किती झाली? 2. माझा 1 काय आला मित्रांनो? आउटपुट. म्हणजे 2 इनपुट 1 आउटपुट. बघा, मी A1 आणि A0 हे माझे काय दिले मित्रांनो? हे माझे मी इथं 2 इनपुट दिले. कोणकोणते? A0 आणि A1. आता मला सांगा, माझा फॉर्म्युला काय होता? 2:m = n. जर माझ्याकडे n ची व्हॅल्यू 2 असेल, तर माझा m किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. कारण 2:1 माझा 1 2 होणार. म्हणून मी सिलेक्ट लाईन किती घेतली मित्रांनो? 1 सिलेक्ट लाईन घेतली. आणि आउटपुट किती घेतलं? 1. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सर आणखी एक इनपुट दिसतंय, ज्याला बोलतात इनेबल. याचं काम काय मित्रांनो? हा सिम्पली तुमचा फॅनचा स्विच समजा. जोपर्यंत फॅनचं बटन चालू करणार नाही, फॅन चालू होणार नाही. तसं मल्टीप्लेक्सरचं बटन आहे. जोपर्यंत मल्टीप्लेक्सर मी हे ऑन करणार नाही, तोपर्यंत काही इनपुट द्या, काहीच फायदा नाही. हा माझ्या मल्टीप्लेक्सरचा स्विच असतो. जो चालू केला तरच मल्टीप्लेक्सर चालू होणार, आणि बंद केला तर मल्टीप्लेक्सर ऑफ राहणार.
मग चालू करण्यासाठी याला इनपुट काय द्यावं लागणार मला 1. याला इनपुट 1 दिला चालू होणार, याला इनपुट 0 दिलं तर हा काय होणार माझा बंद होणार. इतकं सोपं ऑपरेशन आहे. मग सर मल्टिप्लेक्सरची आता ब्लॉक डायग्राम कळाली. थेरीमध्ये आम्ही एक्झामला काय काय लिहू शकतो बघा. थेरीमध्ये तुम्ही हे पॉईंट कव्हर करू शकता. सगळ्यात पहिला पॉईंट 2:1 मल्टिप्लेक्सर हॅज 2 इनपुट्स आणि किती आउटपुट असतं 1 आउटपुट असतं. कोणकोणते इनपुट इथं A0 आणि A1 इनपुट आहे आणि Y काय मित्रांनो माझं आउटपुट आहे. बघा इनपुटला काय नाव देऊ शकतो मी आणि मध्ये मी लिहू शकतो मित्रांनो, कारण हा डेटा आहे म्हणून याला मी काय लिहितो D0 लिहितो आणि याला मी काय लिहितो D1 लिहितो. राईट, ज्याला मी D0 आणि D1 ने नेमिंग देऊ शकतो. आणि माझा सिलेक्टर त्याला काय नाव दिलं मित्रांनो मी S. हा माझा सिलेक्ट लाईन आहे, त्याला सिलेक्टर बोलतात आणि आउटपुटला काय बोलतात Y. बस एवढंच तुम्हाला थेरीमध्ये लिहायचं आहे. आता पुढे काय मित्रांनो, पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची वर्किंग. बघा ट्रूथ टेबल खूप सिंपल आहे. ट्रूथ टेबलमध्ये माझ्याकडे आउटपुट कोणावर डिपेंड आहे, माझ्या सिलेक्ट लाईनवर आउटपुट डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल मी बोलतो माझी एस ची व्हॅल्यू मी 0 ठेवली. काय ठेवली 0. हा काय करेल माहिती का, जेव्हा एस ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा तो 0th लाईन सिलेक्ट करेल. म्हणजे या दोन इनपुट पैकी त्याला एक इनपुट निवडायचंय. मी तुम्हाला काय बोललो याचं काम काय की कोणत्या इनपुटसाठी आउटपुट द्यायचंय. जर माझी एस ची व्हॅल्यू 0 असेल तर हा D0 ला सिलेक्ट करेल आणि आउटपुटला माझा काय काय पास करेल D0 पास करेल. जर एस ची व्हॅल्यू मी 1 घेतली, आता काय करेल मित्रांनो तो D1 ला कनेक्ट करेल आउटपुटशी आणि माझ्या आउटपुटला काय येईल मित्रांनो D1. मग डिपेंड करतं एस ची व्हॅल्यू 0 हे की 1 आहे माझ्या आउटपुटला काय येईल. 0 असल्यावर काय बोललो मी आउटपुटला D0 येणार, 1 असल्यावर काय येणार D1. याच्यावरून मित्रांनो मी ट्रूथ टेबल ड्रॉ करतो. ट्रूथ टेबल बघा माझ्याकडे इनपुटला काय, इनपुटला माझ्याकडे S0 आहे आणि आउटपुटला Y. जर एस ची व्हॅल्यू 0 असेल तर म्हणजे आउटपुटला काय येतं मित्रांनो A0 येतंय. एस ची व्हॅल्यू जेव्हा 1 आहे त्या आउटपुटला काय येतं माझं A1 येतंय. हेच इथं डायग्राममध्ये सांगितलंय मी. 0 असेल तर A0 आलं आणि 1 आलं तर A1 आलं. ठीक आहे, इतका सिंपल ट्रूथ टेबल आहे. मग याच्यावरून मला इक्वेशन लिहिता येतील का, बिलकुल लिहिता येईल मित्रांनो. याच्यावरून तुम्ही आरामात एक्सप्रेशन लिहू शकतात. एक्सप्रेशन कसे लिहायचे बघा. एस ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे मला सोप फॉर्म लिहायचा. सिम्पली मी प्रोडक्ट घेणार. एस ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे तो काय असणार तुमचा S0 बार आणि आउटपुट काय त्यासाठी A0. याच्यासाठी तुमचा सोप फॉर्म काय येणार, एस ची व्हॅल्यू 1 आहे मित्रांनो म्हणजे सिम्पली काय असणार माझा S0 आणि आउटपुट काय माझी तर A1 म्हणून मी सिम्पली A1 घेणार. आणि या दोघांचं जर ऍडिशन केलं तर माझं फायनल आउटपुट काय येणार S0 बार A0 प्लस S0 A1. हे इक्वेशन जर लिहायला प्रॉब्लेम होत असेल तर माझा सॉप आणि पॉस फॉर्मचा व्हिडिओ एकदा चेक करा, तुम्ही आरामात एक्सप्रेशन लिहू शकता. राईट आहे सर. इथे S0 बार का घेतलं, कारण मित्रांनो 0 साठी मी बार घेतो, कारण सॉप मध्ये 0 साठी बार घेतात. इथे S1 सॉरी इथे माझा हा S0 इथे S0 का घेतलं, कारण माझी त्याची व्हॅल्यू 1 होती. 1 साठी S0, 0 साठी S0 बार. आता माझं आउटपुट पण आलं. मला इथे लॉजिकल एक्सप्रेशन आता लिहिता येईल. तुम्हाला एक्झामला तिसरा पॉईंट काय ट्रूथ टेबल ड्रॉ करावं लागेल. आता लॉजिकल एक्सप्रेशन बोला. Y इक्वल्स टू S0 बार A0 प्लस S0 A1. आता काय राहिलं मित्रांनो, आता तुम्हाला याचं गेट ड्रॉ करावं लागेल. पहिले गेट ड्रॉ करण्या अगोदर मी इक्वेशन परत लिहून घेतो. S0 बार A0 S0 A1. याच्यावरून पण तुम्ही ट्रूथ टेबल अनालाइज करू शकता. बघा S0 बार याचा अर्थ होतो मित्रांनो 0 अप्लाय केलंय. S0 याचा अर्थ होतो 1 अप्लाय केलंय. म्हणजे जर 0 अप्लाय केलं तर A0 आउटपुटला येणार आणि 1 अप्लाय केलं तर A1 आउटपुटला येणार. ठीक आहे, मग आता मी लॉजिक एक्सप्रेशन कसं काढणार बघा. मला 2 अँड गेट लागणार, एक S0 बार साठी आणि एक S0 बार A0 साठी आणि एक माझा S0 A1 साठी. बघा मी जर इनपुटला S0 दिलं, मला जर याला इन्व्हर्ट करायचं असेल तर मला नॉट गेट द्यावं लागेल. मला इथं काय भेटणार S0 बार भेटेल. म्हणजे हे माझं एक इनपुट झालं. दुसरं इनपुट काय मित्रांनो, याला दुसरं इनपुट आहे मला इथे A0. राईट, हे दोघं कोणाला देणार मी अँड गेटला देणार. मला आउटपुटला काय भेटणार S0 बार A0. तसंच याचं आउटपुट काढायचं असेल तर मी काय करेल, इथून सिम्पली मी काय घेणार S0 घेणार. राईट, दुसरं काय लागतं मला A1. दुसरं इनपुट काय घेणार मित्रांनो, इथून मी A1 घेणार. हे परत कोणाला देणार मी एका अँड गेटला देणार. मला आउटपुटला काय भेटेल, मला आउटपुटला भेटेल S0 A1. आता काय दोघांची ऍडिशन हवी आहे म्हणजे कोणाला देणार मी तो ऑरला देणार आणि या ऑरचं आउटपुट माझ्या मित्रांनो Y येणार, जे की या दोघांचे सम असेल. Y इक्वल्स टू S0 बार A0 प्लस S0 A1. दिस इज माय फायनल आउटपुट.
एवढे 4 ते 5 स्टेप्स मित्रांनो तुम्हाला एक्झामलाही फॉलो करायचे, जेणेकरून तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करतो. सगळ्यात पहिले काय येणार मित्रांनो तुमची ब्लॉक डायग्राम. 2 इनपुट 1 आउटपुट आणि सिलेक्ट लाईन सुद्धा 1 आहे. सिलेक्ट लाईन 1 कुठून कळली सर? फॉर्म्युला 2m = n. मला माहित काय होतं, माझं 2:1 मल्टिप्लेक्सर होतं, म्हणजे n ची व्हॅल्यू 2 आहे मला माहिती होतं. याच्यावरून m ची व्हॅल्यू किती येणार? m ची व्हॅल्यू येणार 1. आणि त्याच्यावरून तुम्ही थेरी लिहिणार की याला 2 इनपुट आहे, 1 आउटपुट आहे आणि 1 सिलेक्ट लाईन आहे. राईट आहे? ही माझी थेरी झाली. पुढे काय मित्रांनो माझा ट्रूथ टेबल आहे. आता ट्रूथ टेबल मध्ये तुम्हाला काय बोललो, S0 ची व्हॅल्यू काय ना त्याच्यावर डिपेंड करतं आउटपुट काय येणार. याची व्हॅल्यू जर 0 असेल तर आउटपुटला काय पास होणार माझा? D0 पास होणार. याची व्हॅल्यू S ची व्हॅल्यू 1 आली तर आउटपुटला काय पास होणार माझा? A1 पास होणार. राईट आहे? आणि त्याच्यावरूनच आपण काय लिहून घेतले? सॉफ्ट फॉर्मचे एक्सप्रेशन लिहून घेतले आणि एक्सप्रेशन नंतर आपल्याला आरामात याची अँड आणि ऑर गेट वापरून लॉजिकल एक्सप्रेशन लिहिता येतं. चला परफेक्ट. आता सर पुढचा टाईप कोणता? मित्रांनो पुढचा टाईप तुमचा ठरणार n च्या व्हॅल्यूवर. आता पहिले m ची व्हॅल्यू किती होती? 1 होती. आता मी काय करतो? m ची व्हॅल्यू 2 करतो. फॉर्म्युला काय माझा? 2m = n. m ची व्हॅल्यू 2 टाकली तर 2 = n. म्हणजे माझे n ची व्हॅल्यू किती येणार मित्रांनो? 4 येणार. राईट? म्हणजे पुढचा जो मल्टिप्लेक्सर तो कोणता माझा? 4:1. बघा 4 इनपुट दिले, A0 to A3. सिलेक्ट लाईन म्हणजे m किती माझा? 2 आहे. S0 S1 आणि माझ्याकडे 1 आउटपुट आहे. इतकी सिंपल ब्लॉक डायग्राम आहे. पहिले ब्लॉक डायग्राम सगळ्यांना जमून जाणार. आता थेरीमध्ये काय लिहिणार बघा तेच. इट हॅज टोटल 4 इनपुट. कोणकोणते बघा? A0, A1, A2 आणि A3. किती सिलेक्शन लाईन्स आहे? 2 सिलेक्शन लाईन आहे. कोणकोणती? S0 आणि S1. आणि आता बघा डिपेंड अपॉन इनपुट. आता बघा ह्या S0 S1 ला कोणते इनपुट अवेलेबल आहे त्याच्यानुसार कळणार की या 4 इनपुट पैकी कोणतं इनपुट आउटपुटला जाते. काय बोललो मी? S0 आणि S1 च्या व्हॅल्यूवर डिपेंड करेल की माझ्या आउटपुटला कोणतं इनपुट पास होत आहे. आता बघा माझ्याकडे कोणकोणते इनपुट आहे? S1 आणि S0. याच्या व्हॅल्यू काय काय असू शकतात ते पहिले सांगा. याच्या व्हॅल्यू काय काय असू शकतात? एक तर 00 असणार किंवा 01 असणार किंवा 10 असणार किंवा 11 असणार. आता जर व्हॅल्यू 00 असेल तर आउटपुटला काहीतरी येईल. 01 साठी एक आउटपुट येईल, 10 साठी एक आउटपुट येईल आणि 11 साठी सुद्धा एक आउटपुट येईल. आता मला ब्लॉक डायग्राम कळाली, मला थेरी काय तेही कळाली. आता मला ह्या इनपुटसाठी जर आउटपुट घ्यायचं मित्रांनो Y. बघा मी पहिले S1 S0 ची व्हॅल्यू 00 ठेवतो. जर याची व्हॅल्यू 00 ठेवली तर मला सांगा कोणतं इनपुट सिलेक्ट होईल? सर A0 सिलेक्ट होईल. आणि आउटपुटला काय पास होणार मित्रांनो? A0 पास होणार. म्हणजे याचं आउटपुट काय येणार माझं? A0. परफेक्ट. जर मी याची व्हॅल्यू 01 केली, मी थोडा पेन चेंज करतो. याची व्हॅल्यू जर मी मित्रांनो लाल नको, लाल ऑलरेडी आहे तिथं. याची व्हॅल्यू जर मित्रांनो मी 01 केली तर कोणता इनपुट सिलेक्ट होणार? 01 म्हणजे 1 म्हणजे A1 सिलेक्ट होणार. आउटपुटला काय पास होणार मित्रांनो? A1 पास होणार. म्हणजे तर माझं आउटपुट काय येणार? A1. आता परत मी नेक्स्ट इनपुट कोणतं घेतलं? नेक्स्ट इनपुट मित्रांनो मी 10 घेतलं. 10 म्हणजे किती झालं माझं? 2. म्हणजे आउटपुटला काय कनेक्ट करणार माझं? A2 कनेक्ट होणार आणि माझा 10 साठी आउटपुट काय येणार माझं? A2. सिमिलरली मित्रांनो लास्ट जर मी व्हॅल्यू काय घेतली माहिती का? आता 11 घेतली. 11 म्हणजे किती? 3 झालं. म्हणजे आउटपुटला काय कनेक्ट होणार माझा? A3 कनेक्ट होणार आणि वायचं आउटपुट काय येणार मित्रांनो माझं? A3. राईट आहे? आता मला ट्रूथ टेबल कळाला. 00 साठी कोणता? A0 कनेक्ट होणार, 01 साठी A1 कनेक्ट होणार, 10 साठी A2 कनेक्ट होणार आणि 11 साठी माझा कोणता कनेक्ट होतोय? A3 कनेक्ट होतोय. अशा प्रकारे S0 च्या व्हॅल्यूवर डिपेंड करते की माझं कोणतं इनपुट आउटपुटला कनेक्ट होतं आहे. हेच तर माझं मल्टिप्लेक्सरचं लॉजिक आहे. चला सर ब्लॉक डायग्राम कळाली, थेरीमध्ये काय लिहायचं तेही लक्षात आलं आणि ट्रूथ टेबलही कळला. तोच ट्रूथ टेबल मित्रांनो इथं काढलाय मी. बघा 00 A0 01 A1 10 साठी A2 आणि 11 साठी A3. नेक्स्ट काय मित्रांनो माझ्याकडे नेक्स्ट चॅलेंज आहे माझ्या यासाठी एक्सप्रेशन. बघा मी कसं एक्सप्रेशन लिहितो बघा. यासाठी एक्सप्रेशन काय असणार? S1 ची व्हॅल्यू पण 0 आहे, S0 ची व्हॅल्यू पण 0 आहे. म्हणजेच काय माझा S1 बार S0 बार इनटू माझा आउटपुट काय त्यासाठी A0 येतंय. नेहमी असंच करायचं मित्रांनो. पुढची सिलेक्ट लाईन बघा. S1 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे काय माझा S0 बार. S1 ची व्हॅल्यू सॉरी S1 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे काय ना माझा S1 बार येणार. राईट? इनटू थांबा हे जरा पुसून घेतो म्हणजे तुम्हाला ना कन्फ्युजन नको. ठीक आहे? कारण खाडाखोड दिसायला नको. बघा मी आता कोणत्या इनपुट बद्दल बोलतोय? मी आता दुसऱ्या इनपुट बद्दल बोलतोय. मी काय बोलतोय? S1 ची व्हॅल्यू किती? 0 म्हणजे काय ना माझा S1 बार. S0 ची व्हॅल्यू किती मित्रांनो? 1 म्हणजे काय बोलतोय मी? S0. S साठी आउटपुट काय माझं?
A1 म्हणजे काय येणार माझं A1 येणार. हे कोणाच झालं मित्रांनो माझं सेकंड. राईट. आता बघा थर्ड साठी बघा S1 ची व्हॅल्यू किती माझी 1 म्हणजे काय येणार मित्रांनो तो S1. S0 ची व्हॅल्यू किती 0 म्हणजे इथं काय येणार माझा S0 बार. आणि यासाठी आउटपुट काय मित्रांनो माझं A2 प्लस हे माझं झालं मित्रांनो हे तिसऱ्याचं आउटपुट. आता बघा लास्ट हे तर तुम्ही स्वतःहून व्हिडिओ पॉज करून एकदा करा. S1 ची व्हॅल्यू किती मला सांगा 1 म्हणजे काय येणार माझा हा S1. S0 ची पण व्हॅल्यू किती 1 म्हणजे हा पण किती येणार माझा S0 आणि आउटपुट काय मित्रांनो माझं A3. हे माझं थर्ड साठी. आणि हे फायनल काय असणार माझा मित्रांनो आउटपुट असणार. ज्यांना हे लक्षात येत नसेल ना त्यांनी एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हाही माझ्याकडे सपोज A आणि B दोन इनपुट आहे, जर मी A बोलतो म्हणजे याचा अर्थ होतो मित्रांनो हा 1 आहे. जर मी मित्रांनो A बार बोलतोय याचा अर्थ होतो हा 0 आहे. सिमिलरली मी जेव्हा B बोलतो याचा अर्थ होतो हा 1 आहे. जर मी B बार बोलतो याचा अर्थ होतो हा 0 आहे. सिमिलरली बघा S1 बार S0 बार म्हणजे दोघं काय 0 0 आणि 0 साठी काय आउटपुट येणार A0. S1 बार म्हणजे 0. S1 म्हणजे किती 1 म्हणजे काय 0 साठी आउटपुट किती आहे A1. तसं बघा S1 म्हणजे 1, S0 बार म्हणजे 0, 1 0 साठी आउटपुट काय A2. S1 म्हणजे 1, S0 म्हणजे पण 1, यासाठी आउटपुट किती माझं A3. आणि ह्याच्या डेसिमल व्हॅल्यू 0 0 म्हणजे 0, 0 1 म्हणजे 1, 1 0 म्हणजे 2 आणि 1 1 म्हणजे काय मित्रांनो 3. तर हे झालं मित्रांनो माझं याचं आउटपुट. चला लॉजिकल एक्सप्रेशन सुद्धा लिहिता आलं. आता याला जर इम्प्लिमेंट करायचं असेल डायग्रामने तर आपण सिम्पली काय करू शकतो माहितीये का S1 बार S0 बार म्हणजे दोन माझे कोणते नॉट गेट वापरून A0 बरोबर त्याला मल्टिप्लाय केलं त्यासाठी लागणार आहे एक अँड गेट. यासाठी पण काय लागेल मित्रांनो एक अँड गेट. यासाठी पण काय लागेल मित्रांनो एक अँड गेट. यासाठी पण काय लागेल मित्रांनो एक अँड गेट. कारण का यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय म्हणजे टोटल मला 4 अँड गेट लागणार. आणि ऍडिशन बघा किती आहे 1 2 3 आणि 3 काय लागणार ऑर गेट. अँड गेट किती लागतात मित्रांनो मला 4. ऑर गेट ऍडिशन किती वेळ झाले 3 वेळेस ना 1 2 3 म्हणजे 3 काय लागणार ऑर गेट. आणि नंतर काय केलंय मित्रांनो कॉम्प्लिमेंट केलंय त्यासाठी मला नॉट गेट वापरावं लागेल. म्हणजेच काय जर मला याला लॉजिकली करायचं झालं तर बघा 1 2 3 4. आता इथं तुम्हाला जे बोललो होतो ना मी मला 3 ऑर्गेट लागतात पण ऍक्च्युली 3 ऑर्गेटची गरज नाहीये कारण या चारींचं आउटपुट मी सिम्पली एका ऑरला दिलं तरी माझं काम होऊन जातं. राईट आहे बघा. म्हणजेच काय मला अशा प्रकारची डायग्राम येणार जी की व्हेरी सिंपल आहे मित्रांनो. बघा A0 जेव्हा होतं A0 बरोबर काय काय माझं इथे माझा S0 बार आहे. तुम्हाला एक दाखवून देतो याच्याबरोबर इनपुट बघा इथे काय माझा हा S0 बार आणि हा जो आलाय मित्रांनो सेकंड हा माझा S1 बार आलाय आणि दुसरं इनपुट काय आलं माझं S0 बार आलाय बघा. S0 बार S1 बार इंटू A0 याच्या आउटपुटला काय माझा S1 बार S0 बार इंटू A0. राईट आहे. सिमिलरली याच्या इनपुटला काय आलं बघा S1 बार S0 इंटू माझा A1. सिमिलरली याच्या इनपुटला काय आलं बघा याच्या इनपुटला काय दिसतंय मला जर बघितलं तर माझा हा येणार S1 S0 इंटू काय माझा A2 पण हा A2 आहे ना म्हणजेच काय असणार मला S1 बार घ्यावा लागेल आणि नॉर्मल S0 येणार. सिमिलरली A3 ला काय असणार माझा S0 S1 A1. राईट आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे मला तिघांना ऍड करून मला आउटपुट घेता येईल. इम्प्लिमेंट करणं खूप सिंपल आहे. अँड माझा मल्टिप्लिकेशन साठी आहे आणि ऑर माझा ऍडिशन साठी आहे. फक्त मला लॉजिकल एक्सप्रेशन लिहिता आलं पाहिजे. चला सर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता मल्टिप्लेक्सरचा एक लास्ट पार्ट सरचे ऍप्लिकेशन काय काय बघा. तुम्हाला मल्टिप्लेक्सर बद्दल मी काय बोललो होतो मी की मल्टिप्लेक्सरचा उपयोग काय होतो मेनी इनपुट वन आउटपुट. तर मित्रांनो याचा सगळ्यात महत्वाचा यूज म्हणजे कम्युनिकेशन सिस्टम मध्ये होतो. कुठे होतो कम्युनिकेशन सिस्टम मध्ये जिथं बघा वेगवेगळे इनपुट दिले जातात. म्हणजे इनपुट काय असतं माझा ऑडिओ व्हिडिओ सगळे वेगळे आउटपुट घेतला जातात सिंगल इनपुटसाठी. इनपुट एकच असतं ठीक आहे पण त्याच्यावरून काय काय आउटपुट घेतलं तर माझा ऑडिओ आउटपुट घेतलं जातं. नंतर काय माझा माझे ऑडिओ व्हिडिओ नंतर आणखी गेमिंग हे सगळे माझे इनपुटला असणार पण याचा आउटपुट काय सिंगल लाईनला आउटपुट घेतलं जातं. तर माझ्या कम्युनिकेशन सिस्टम मध्ये याचा उपयोग होतो जिथे मल्टिपल इनपुट आहे पण आउटपुट काय माझं सिंगल आउटपुट मला पास करायचं. जसं कम्प्युटर मेमरीमध्ये पण मेमरी सेव्ह करण्यासाठी याचा उपयोग होतो. कारण कसं माहिती का वेगवेगळ्या क्वांटिटीचे इनपुट सपोज माझ्याकडे 4 वेगवेगळ्या गोष्टी त्यासाठी 4 वेगवेगळ्या मेमरी वापरण्यापेक्षा
ॲट अ टाइम आपल्याला एका मेमरीचा यूज करता येतो युजिंग वॉट कम्प्युटर, युजिंग वॉट मल्टिप्लेक्सर. सॅटेलाइट ट्रान्समिशनसाठी सुद्धा मित्रांनो मल्टिप्लेक्सरच वापरलं जातं. वरतून जे आपले सॅटेलाइट सिग्नल आपण चेक करतोय तिथेही मल्टिप्लेक्सरचा यूज होतो. तुमच्या टेलिफोन नेटवर्कमध्ये सुद्धा मित्रांनो माझं मल्टिप्लेक्सरच वापरल्या जातं. तर माझे 4 ॲप्लिकेशन जे तुम्हाला एक्झामला लिहायचे, कम्युनिकेशन सिस्टम, कॉम्प्युटर मेमरी, सॅटेलाइट ट्रान्समिशन आणि कोणतं माझा टेलिफोनिक नेटवर्क. हे तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे आहे. तर मित्रांनो हा होता माझा आजचा एक शॉर्ट सेशन, ज्याच्यामध्ये आपण बेसिक ऑफ मल्टिप्लेक्सर एक्सप्लेन केलं. प्लस आपण मल्टिप्लेक्सर एक्झामला क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे ते बघितले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 8:1 आणि 16:1 मल्टिप्लेक्सर सुद्धा बघणार आहोत. नंतर आपण मल्टिप्लेक्सरची डिझायनिंग बघणार आहोत आणि मल्टिप्लेक्सर रिअलाइज कसं करायचं युजिंग सॉप अँड पॉज फॉर्म तेही बघणार आहोत. त्याच्यामुळे ही सिरीज ही बघायला विसरू नका. ठीक आहे, चला मित्रांनो, ज्यांनी माझे पहिले व्हिडिओ बघितले नाही नंबर सिस्टमचे त्यांनी तेही एकदा बघायचे, कारण सगळे आपण एक्झाम ओरिएंटेड लेक्चर घेत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.